वैभवदादा पाटील विधानसभेत का असावेत? सदाशिवराव पाटील यांनी केला मोठा खुलासा। वैभवदादांनी आपलं नेतृत्व काळाच्या कसोटीवर कसं उतरवता येईल, पहा सदाशिवराव पाटील काय म्हणाले। विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून सर्वत्र सभा प्रचार फेऱ्या सुरू आहेत। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीरामनगर मित्र परिवार यांनी श्रीरामनगरमधील सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक मंडळी यांच्या उपस्थितीत सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली। यावेळी काय म्हणाले सदाशिवराव पाटील ते पहा। स्वच्छतेचं असेल तर ते नगरपालिकेचा विषय आहे, पण आपण आता महाराष्ट्र सरकारच्या निवडणुकीसाठी सामोरे जातोय आणि याच्यामध्ये वैभवदादा का असावे हे या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल। आपल्याला माहिती आहे वैभवदादांना आपण 10-12 वर्षापूर्वी नगराध्यक्ष केले, त्यानंतर पुन्हा प्रतिपदा नगराध्यक्ष झाला। त्यांच्या कार्यकाळामध्ये विट्यामध्ये स्वच्छ आणि चांगलं प्रशासन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सर्व लोकांना संघटित करणं, प्रशासनाची सेवा आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्या निमित्तानं आपलं नेतृत्व काळाच्या कसोटीवर कसं उतरवता येईल याची कसोटी त्यांनी पास केली, म्हणून आपण वैभवदादांना या निमित्तानं या निवडणुकीमध्ये उतरवतोय। माननीय प्रतिपदाच्या नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये आपण सगळ्या विटेकरांनी स्वच्छ अभियानामध्ये भाग घेतला। तुम्ही सर्वजण आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो, पोरापासून लहानापर्यंत, मोठ्यापासून आभारवृद्धापर्यंत, महिला भगिनी सगळे आपण समाविष्ट झालो। एक चांगल्या प्रकारचं वातावरण, विधायक स्वरूपाचं वातावरण आपण तयार केलं। बघता बघता सगळ्या गावामध्ये एक जसं आपण एक आंदोलन करतो, चळवळ करतो, तशा पद्धतीने आपण या अभियानामध्ये समाविष्ट झालो। सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून वैभवदादांच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची निवड केलेली होती। त्यांच्या सर्व संघटन कौशल्यानं, आपल्या सर्वांच्या सहभागानं देशभरामध्ये 1 लाख लोकसंख्येपर्यंत शहरामध्ये विटा नगरपालिका 1 नंबरला आहे। सर्व आपण एकत्रितपणे होतो म्हणून करता आलं। ते संघटन वैभवदादांना उभा केलं म्हणून आपण सगळ्यांना त्या नंतर एक चांगली संधी मिळाली। म्हणून तशा प्रकारे जे काही काम आपण विटे शहरामध्ये केलं ते चांगल्या पद्धतीने आपल्याला तालुक्यामध्ये करता यावं। उद्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दादाच्या माध्यमातून जर देता आलं तर अधिक चांगलं आपल्या शहरासाठी आणि परिसरासाठी करता येईल। या भावनेतून आपण दादांना उमेदवारी दिलेली आहे, ही एक गोष्ट महत्वाची। आता आपल्याला ह्या सरकारबद्दल बोलायचं, हे सरकार आता बदलायचं आपल्याला। आतापर्यंत 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली। निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या प्रथा, परंपरा तिथल्या नेत्यांनी निर्माण केल्या। मग यशवंतरावजी चव्हाण असतील, शरद पवार असतील, माननीय विलासराव देशमुख असतील, वसंतदादा असतील, विसप बागे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, सर्व लोकांनी या महाराष्ट्राला एका उच्च पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे। प्रथा, परंपरा, आर्थिक विकास याचे राज्याचं पुरोगामित्व याच्यामध्ये देशामध्ये महाराष्ट्राचं नाव अभिमानाने घेतलं जातं। या 5 वर्षामध्ये या सगळ्याला काळीमा फासण्याचं काम झालेलं आहे, म्हणून सरकार बदलावं लागेल। आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला बीजेपीचं आणि शिवसेनेचं सरकार होतं, आपल्याला अपेक्षित होतं त्यांनी सरकार स्थापन करावं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन द्यायचं नाही म्हणून बीजेपीने असहकार पुकारला। आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट लागतील, बघता बघता 8-10 दिवस सरकारच कुणाच नाही, राष्ट्रपती राजवट निवडून आल्यानंतर सुद्धा। आणि मग एका रात्रीमध्ये राष्ट्रपतीने राष्ट्रपती राजवट मागे घेतली, राज्यपालाला उठवलं। पहाटेच्या 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचा शपथविधी झाला। महाराष्ट्रानं असं कधीही पाहिलेलं नाही। असा पहाटेचा शपथविधी ह्या महाराष्ट्राने इतिहासात झाला नाही। ही काय दिवाळीची आंघोळ असते का पहाटेचा शपथविधी कधी नाही झाला, आपण ते महाराष्ट्रानं पाहिलं। केलं ते केलं, 2.5-3 दिवसामध्ये सरकार कोसळलं। इतकं अल्प सरकार कधीही महाराष्ट्रात राहिलेलं नाही। हे सगळं ह्या नीतिमत्तेला आणि सगळ्या गोष्टीचं अधपतन करून या सगळ्या गोष्टी चालेल फक्त सत्ता मिळवण्यासाठी, हे महाराष्ट्रानं पाहिलं। उद्धव ठाकरे त्यानंतर मुख्यमंत्री झाले। आपल्याला माहिती आहे शरद पवारने पुढाकार घेतला, 3 पक्ष एकत्र केले, सरकार अस्तित्वात आलं। थोडे दिवस काम करते तो कोरोनाची साथ आली, पहिली आली, दुसऱ्या वर्षी दुसरी आली आणि आम्ही सगळे या निमित्तानं आपला जीव वाचवण्यासाठी पडू लागलो। सरकारनं आपल्याला अनेक वेळेला मदत केली, नवीन हॉस्पिटल उभा केली, लसीकरण केलं, आरोग्याच्या सुविधा दिल्या, त्याच्यामध्ये 2 वर्ष निघून गेली। आणि मग ज्यावेळेला अधिवेशन चालू होतं त्यावेळेला एक प्रसंग असा घडला, विधान परिषदेची निवडणूक 5 वाजेपर्यंत झाली आणि 6 वाजता एकनाथ शिंदेनी 5-6 आमदार घेतले। त्याच्यामध्ये पहिले आपले आमदार होते आणि ह्यांनी सुरतला गेल्यानंतर तिथून पुन्हा अनेक राजकारणाच्या त्या ठिकाणी घडामोडी घडल्या। त्या महाराष्ट्रामध्ये आमदाराचा लिलाव झालेला कधी आपण पाहिलं नाही। आपल्या आमदाराच्या किमती ठरवण्यात आल्या आणि एक आमदार मागणं पाठवण्यात आला। आज तुम्हाला किती 50 कोटी पाहिजे, हे 50 कोटी घ्या, सुरतला चला। तुम्हाला काय पाहिजे, मला 60 पाहिजे, हे घ्या, सुरतला चला। तुम्हाला काय पाहिजे,
मंत्रिपद मला पाहिजे, त्याला मंत्रिपद दिलं.